आता बातम्या पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातल्या। वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणी 1676 पानांचं दोषारोपपत्र सादर। पिंपरी चिंचवड पोलिसांनी पुणे सत्र न्यायालयात सादर केलं दोषारोपपत्र। वैष्णवीनं सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन केली होती आत्महत्या। पुणे शहराचा 17 जुलैला पाणी पुरवठा बंद राहणार। पर्वती केंद्रासह चांदणी चौक, वारजे जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद राहणार। 18 तारखेला कमी दाबानं पाणी पुरवठा होणार। पाणी जपून वापरण्याचं आवाहन। गावात रस्ता नसल्यानं पॅरालिसिसचा झटका आलेल्या महिलेला डोलीत टाकून रुग्णालयात येण्याची वेळ। पुण्याच्या भोर तालुक्यातील दुर्गम म्हसर बुद्रुक गावातील घटना। शिंदे वस्तीवर रस्ता नसल्यानं उद्भवली परिस्थिती। पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध। नागरिकांनी सूचना आणि हरकती नोंदवण्यासाठी 21 जुलैपर्यंतची मुदत। यावेळी जिल्हा परिषदेचे 73 गट आणि पंचायत समितीचे 146 गण असणार। पिंपरी चिंचवड शहराच्या नवीन सुधारित विकास आराखड्यावर विविध भागांमधून हरकतींचा पाऊस। 2 महिन्याच्या मुदतीत नागरिकांनी 49,570 हरकती घेतल्या। किल्ले राजगडाचा संवर्धन आराखडा पुणे जिल्हा प्रशासन राज्य सरकारकडे पाठवणार। युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत स्थान मिळाल्यानंतर शिवनेरी राजगड आणि लोहगडाचा संवर्धन विकास आराखडा तयार केला जाणार। परतीच्या मार्गावरील तुकोबांची पालखी आळंदीत आणावी। आळंदी देवस्थानचे देहू संस्थानला निमंत्रण। माऊलींचा 750वा जन्मोत्सव आणि तुकोबांच्या 375व्या वैकुंठ गमनाचं औचित्य साधत आळंदी संस्थानचं देहू संस्थानला निमंत्रण। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा पुण्याच्या शिरूरमध्ये निषेध। कार्यकर्त्यांकडून तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना निवेदन। दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी। पुणे सातारा महामार्गावर केळवडेतील पेट्रोल पंपावर दरोडा टाकणारी टोळी जेरबंद। पुणे ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांची संयुक्त कारवाई। आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला मुद्देमाल आणि रोख रक्कम हस्तगत।